कल्पना करा, घरातल्या लक्ष्मीचं मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवून एखादा शेतकरी हजारो रुपयांचं बियाणे खरेदी करतो. हे खूपच विदारक वास्तव आहे. हो ना. आणि पुढच्या 6 महिने स्वतःच्या घामाचा पाणी करून तो शेतात राबतो. पण अचानक एक दिवस त्याच्या लक्षात येतं की आपण जे महागडे हायब्रिड बियाणे पेरले होते ते उगवणारच नाहीयेत. अरे बापरे. किंवा एखाद्या बोगस खतामुळे त्याची उभी हिरवीगार पिके डोळ्यांदेखत जळून खाक होत आहेत. 2019 सालापूर्वी अशा परिस्थितीत या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जायचे. बरोबर. काहीच आधार नव्हता तेव्हा. पण एका लपलेल्या कायदेशीर बदलाने हे सर्व चित्र रातोरात पालटून टाकले. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. होय, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत गंभीर पण आशेचा किरण देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण या चर्चेत पाहणार आहोत की जेव्हा शेतात पेरलेले महागडे बियाणे उगवतच नाही किंवा बोगस खतामुळे उभी पिके जळून खाक होतात, तेव्हा हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळतो. आणि हा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी आणि बांधासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नक्कीच, कारण वर्षभराची मेहनत, बँकेचे कर्ज आणि घरातले दागिने गहाण ठेवून जेव्हा शेतकरी फसवणुकीचा बळी ठरतो, तेव्हा त्याला कायदेशीर आधार मिळणं गरजेचे असते. हो, आणि तो आधार आता उपलब्ध आहे. बरोबर. या भागात आपण ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची ताकद, पुरावे गोळा करण्याची पद्धत आणि घर बसल्या न्याय मिळवण्याची प्रक्रिया कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज आहे. कारण आपण जो विषय मांडलात तो केवळ पैशांच्या नुकसानीचा नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. खरंच आहे. आता बघा, आपण पुण्याच्या जुन्नर पत्त्यापासून ते कोल्हापूर, नाशिक आणि मराठवाड्यापर्यंत नजर टाकली तर हजारो शेतकऱ्यांची हीच व्यथा पाहायला मिळते. हो, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. एखादा शेतकरी बाजारात जातो, विक्रेता मोठ्या अभिमानाने सांगतो की हे हायब्रिड बियाणे आहे, एकरी 50 क्विंटल पीक येईल, आणि खताबद्दल सांगतो की एकदम ओरिजिनल आहे, पिकं हिरवीगार होतील. आणि शेतकरी बिचारा पूर्ण विश्वासाने ती बॅग घरी आणतो. पण शेवटी काय होतं? एका हंगामात सगळं काही संपून जातं. डोळ्यांसमोर उभी पिकं करपताना पाहणं, वाढलेलं कर्ज आणि दारात उभा राहिलेला सावकाराचा तगादा. खूपच भयानक परिस्थिती असते ती. हो ना. हे सगळं पाहिलं की वाटतं, या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसाला खरंच कोणी वाली नाहीये का? हे चित्र खरोखरच अस्वस्थ करणार आहे. पण इथेच मला एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक गोष्ट स्पष्ट करायची आहे. कोणती गोष्ट? आता हातावर हात ठेवून बसायची अजिबात गरज नाही, कारण ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा आता शेतकऱ्यांचा सर्वात मोठा कायदेशीर मित्र म्हणून उभा राहिला आहे. अनेकांना या कायद्याची ताकदच माहिती नाहीये. अच्छा, म्हणजे हा नवा कायदा शेतकऱ्यांना मदत करतो? हो. या कायद्याच्या कलम 2 उपकलम 7 मध्ये एक अत्यंत क्रांतिकारी तरतूद करण्यात आली आहे. बरं, काय आहे ती तरतूद? या तरतुदीनुसार स्वतःच्या उपजीविकेसाठी म्हणजे पोटापाण्यासाठी बियाणे किंवा खते खरेदी करणारा शेतकरी हा आता व्यावसायिक नसून तो एक अधिकृत ग्राहक आहे. थांबा. हे थोडं सविस्तर समजावून सांगा, कारण शेतकरी तर शेतातून उत्पादन काढतो आणि ते बाजारात विकतो ना. बरोबर. मग तो व्यावसायिक कसा नाही आणि अचानक तो ग्राहक कसा ठरला? यामागे नक्की काय तर्क आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच या कायद्याची खरी गंमत आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार असा समज होता की शेतकरी हा शेतीतून उत्पादन घेऊन ते बाजारात नफ्यासाठी विकतो, त्यामुळे तो कमर्शियल किंवा व्यावसायिक हेतूने काम करतो. हो, तसंच वाटतं पाहताक्षणी. आणि व्यावसायिक हेतूने वस्तू खरेदी करणाऱ्याला ग्राहक न्यायालयात दाद मागता येत नसे. पण 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्याने हे स्पष्ट केले की भारतातील बहुतांश शेतकरी हे काही मोठे उद्योगपती नाहीत. बरोबर आहे. ते केवळ त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी शेती करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जो माणूस स्वतःचं पोट भरण्यासाठी व्यवसाय करतो त्याला व्यावसायिक न मानता कायदेशीर भाषेत ग्राहक मानले जाईल. अरे वा, म्हणजे आता सामान्य शेतकऱ्याला याचा मोठा फायदा होणार तर? अगदी नक्की. सामान्य शेतकऱ्याला याचा फरक हा पडतो की दुकानातून आणलेलं बियाणं जर उगवले नाही तर तो कायद्याच्या भाषेत दोषपूर्ण माल ठरतो. अच्छा, दोषपूर्ण माल. आणि जर खतामुळे पिकं जळली तर ती वस्तू असुरक्षित ठरते.
पूर्वी फक्त बियाण्याचे पैसे परत मिळण्याची शक्यता असायची. पण आता त्या शेतकऱ्याचे जे पूर्ण पीक नुकसान झाले आहे त्याची मजुरी, बँकेच्या कर्जावरील व्याज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो मानसिक त्रास झाला आहे त्या सगळ्याची एकत्रित नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अरे बापरे, हे तर खूपच मोठं हत्यार आहे शेतकऱ्यांच्या हातात. हो, आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. नुकतंच एका प्रकरणात एका शेतकऱ्याला प्रति एकर 76,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. बापरे, 76,000 एका एकरासाठी? हो, आणि दुसऱ्या एका प्रकरणात थेट 6 लाख रुपये नुकसान भरपाई एका शेतकऱ्याला देण्यात आली आहे. हे तर खरंच चक्रावून टाकणार आहे. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. ग्राउंड लेवलचं वास्तव थोडं वेगळं असतं. हां, बोला ना. समजा एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर लोकांचा असा समज असतो की आपण तक्रार केली तरी पूर्वीसारखेच फक्त त्या मोठ्या कंपनीला सरकाराकडून काहीतरी दंड होईल. बरोबर. आणि प्रत्यक्ष ज्याचे नुकसान झाले आहेत त्या शेतकऱ्याच्या हातात काहीच पडणार नाही. हा समज कुठून आला आणि यात किती तथ्य आहे? हा समज पूर्णपणे चुकीचा नाहीये, पण तो जुना आहे. लोक अजूनही जुन्या कायद्यांच्या चौकटीत विचार करतात. अच्छा, म्हणजे पूर्वी असं व्हायचं? हो, पूर्वी जो बीज अधिनियम 1966 किंवा खत नियंत्रण आदेश होता त्याची कार्यपद्धती वेगळी होती. त्या कायद्यानुसार सरकारी अधिकारी दुकानावर छापा टाकायचे, बोगस बियाणे जप्त करायचे आणि कंपनीवर केस टाकायचे. कोर्टात कंपनीला 500 किंवा 1000 रुपये दंड व्हायचा आणि तो दंड सरकारी तिजोरीत जमा व्हायचा. अरे रे, म्हणजे शेतकऱ्याला काहीच मिळायचं नाही. अगदी बरोबर. ज्या शेतकऱ्याचं पीक जळाले त्याला यातून 1 रुपयाही मिळत नसे. पण ग्राहक संरक्षण कायदा 2019 आल्यावर संपूर्ण व्यवस्थाच बदलली. कशा प्रकारे? या नव्या कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की नुकसान ज्याचे झाले आहे भरपाई त्यालाच मिळाली पाहिजे. त्यामुळे आता कंपनीला जो दंड लागतो तो थेट त्या बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात नुकसान भरपाईच्या रूपात लाखो रुपये म्हणून जमा होतो. म्हणजे ज्याचा जीव गेलाय त्यालाच औषध मिळतंय असं म्हणायला हरकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो ना. आपण दुकानातून एखादा टीव्ही किंवा फ्रीज आणला आणि तो चालला नाही तर आपण थेट दुकानात जाऊन भांडतो, आपला हक्क मागतो. अगदी बरोबर. मग ज्या बियाणांवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका आणि घरचा सातबारा अवलंबून आहे त्या बियाणांसाठी आपण गप्प का बसायचे? तिथे तर आपण आपला हक्क मागितलाच पाहिजे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अगदी तंतोतंत. टीव्हीची किंमत काही हजारात असते, पण शेतीच्या नुकसानीची किंमत अनेकदा पिढ्यानपिढ्या मोजावी लागते. बरोबर. पण आता आपण थोडं प्रॅक्टिकल गोष्टींवर येऊया. आपण म्हणतो की न्याय मिळतो, पण मला प्रामाणिकपणे सांगा. विचारा. मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या एखाद्या छोट्या गावातील शेतकऱ्याला सरकारी लॅबमधून आपल्या बियाण्यांचे नमुने तपासायचे आहेत. हे बोलताना सोपं वाटतं. पण प्रत्यक्ष सरकारी यंत्रणेचा जो लाल फितीचा कारभार असतो त्यात हा शेतकरी भरडला जात नाही का? यंत्रणा खरंच सहकार्य करते का? हा अत्यंत रास्त आणि जमिनीवरचा प्रश्न आहे. आणि याच अडचणीवर मात करण्यासाठी कायद्याने काही विशिष्ट तरतुदी केल्या आहेत. अच्छा, काय आहेत त्या तरतुदी? जेव्हा आपण नमुने तपासणीची गोष्ट करतो तेव्हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 38 उपकलम 2C नुसार ग्राहक आयोग स्वतः सरकारी लॅबला आदेश देऊ शकतो की हे नमुने तपासा. पण त्याहीपेक्षा एक अत्यंत सोपी पद्धत महाराष्ट्र शासनाने एका शासन निर्णयाद्वारे म्हणजेच GR द्वारे लागू केली आहे. अरे वा, म्हणजे आणखी सोपं झालंय तर. हो, जर बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्याने थेट तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करायची असते. आणि या GR नुसार अधिकाऱ्यांच्या एका समितीला 48 तासांच्या आत त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाचा पंचनामा करणे आणि अहवाल बनवणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. बापरे, 48 तासांच्या आत? होय. हाच कृषी विभागाचा अहवाल ग्राहक न्यायालयात सर्वात भक्कम पुरावा मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला स्वतः लॅबमध्ये खेटे मारण्याची गरज पडत नाही. अरे वा, म्हणजे यंत्रणेला वेळेची मर्यादा घालून दिली आहे. मग आता समजा ही प्रक्रिया कुणाला सुरू करायची असेल तर त्याची प्रत्यक्ष कृती योजना नक्की कशी असते? पहिल्या दिवसापासून काय करायचं? याची एक अतिशय स्पष्ट आणि सोपी कृती योजना आहे. आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिले पुरावा गोळा करणे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणजे बिल वगैरे? अगदी बरोबर. बियाणे खरेदी केल्याचे पक्के बिल, त्या बॅगचे फोटो आणि पिकांचे आधीचे व नंतरचे व्हिडिओ काढून जतन करणे हा पहिला टप्पा. अच्छा, आणि दुसरे कृषी विभागाची मदत घेणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्याला बोलावून लेखी पंचनामा करून घेणे आणि 7/12 उतारासोबत जोडणे.
हां, समजलं. तिसरे, नोटीस पाठवणे. विक्रेत्याला किंवा कंपनीला एका साध्या कागदावर 15 दिवसांची पूर्वसूचना देणे की तुमच्या उत्पादनामुळे माझे नुकसान झाले आहे आणि मला भरपाई द्या. अच्छा. म्हणजे थेट कोर्टात न जाता आधी नोटीस द्यायची. बरोबर. आणि चौथे, दाद मागणे. या नोटीसनंतरही जर कंपनीने दाद दिली नाही तर थेट ग्राहक न्यायालयात दावा दाखल करणे. हे 4 साधे टप्पे आहेत. आता इथे परत एक अडचण येते. न्यायालय म्हणलं की सर्वसामान्यांच्या मनात एक भीती उभी राहते. हो, ती भीती असतेच. म्हणजे या प्रक्रियेसाठी खूप मोठा वकील लागेल, वकिलाची तगडी फी भरावी लागेल आणि कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतील. हे सगळे एका सामान्य माणसाला शक्य आहे का? इथेच या नव्या कायद्याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य लपलेले आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 34 नुसार जर नुकसान भरपाईचा दावा 50 लाखांपर्यंतचा असेल तर तो थेट स्वतःच्याच जिल्ह्यात असलेल्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगात दाखल करता येतो. अरे, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच? हो, राज्याच्या किंवा देशाच्या राजधानीत जाण्याची अजिबात गरज नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेसाठी वकिलाची अजिबात सक्ती नाही. खरंच? वकिलाशिवाय केस चालवता येते? होय, कोणताही माणूस किंवा शेतकरी स्वतः आपला अर्ज साध्या कागदावर लिहून तिथे देऊ शकतो. आता तर ही प्रक्रिया अधिकच सोपी आणि आधुनिक झाली आहे. ई-दाखील म्हणजेच e-dakhil.nic.in या ऑनलाईन वेबसाईटवरून घर बसल्या कागदपत्रे अपलोड करून दावा दाखल करता येतो. क्या बात आहे. हे तर खूपच भारी आहे. आणि जर यात काही तांत्रिक अडचण आलीच तर 1822-22-62 या महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर हेल्पलाईनवर फोन करून पूर्ण कायदेशीर मार्गदर्शन मोफत मिळवता येते. तिथे राष्ट्रीय स्तरावर 1915 हा टोल फ्री क्रमांक सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे सगळं काही डिजिटल आणि सोपं झालंय. पण तरीही माझ्या मनात एक शंका आहे. समजा आपण केस टाकली, पण समोर एखादी अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारी बियाणे किंवा खत कंपनी असते. बरोबर. त्यांच्याकडे पैशांची आणि वकिलांची फौज असते. मग लोकांच्या मनात अशी भीती असते की या मोठ्या कंपन्या पैशाच्या जोरावर न्यायालयात तारखांवर तारखा घेतात. हो, हा एक सामान्य गैरसमज आहे. खालच्या कोर्टात हरले तर वरच्या कोर्टात जातात, तिथून सुप्रीम कोर्टात जातात आणि हा खटला वर्षानुवर्ष चालवून सामान्य माणसाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या संपवून टाकतात. यात किती तथ्य आहे? हा जो तुम्ही मुद्दा मांडलात तो एकेकाळी खूप खरा होता. कंपन्या याच गोष्टीचा गैरफायदा घ्यायच्या. पण 2019च्या कायद्याने यावर एक अत्यंत कडक उपाय शोधलाय. या कायद्याच्या कलम 41 मध्ये एक अशी तरतूद आहे ज्यामुळे या मोठ्या कंपन्यांना आता अक्षरशः घाम फुटतो. अरे वा, काय आहे ती तरतूद? समजा जिल्हा आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला आणि कंपनीला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. आता जर कंपनीला वाटलं की आपण या निकालाला राज्य आयोगात आव्हान देऊ आणि वेळ काढू, तर कायद्यानुसार कंपनीला अपील करतानाच आधी त्या नुकसान भरपाईच्या रकमेपैकी 50% रक्कम म्हणजेच या उदाहरणात 2.5 लाख रुपये थेट आयोगाकडे जमा करावे लागतात. अरे बापरे. त्याशिवाय त्यांचं अपील दाखलच करून घेतलं जात नाही. थांबा, इथे मला एक क्षण द्या. ही तर अत्यंत भन्नाट आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हो ना, म्हणजे हा एक प्रकारचा आर्थिक सापडाच आहे ना. एरवी या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची रणनीती काय असते? खटला वर्षानुवर्षे चालवायचा आणि समोरच्या सामान्य माणसाला थकावून सोडायचं. अगदी बरोबर. पण ह्या 50%च्या अटीमुळे त्यांचं हेच हत्यार बोथट झालं. कारण आता वेळ काढायचा असेल तर आधी स्वतःचा खिसा रिकामा करावा लागेल. क्या बात आहे. अगदी बरोबर ओळखलात. हाच तो खरा कायदेशीर मास्टर स्ट्रोक आहे. यामुळे उगाच वेळ काढण्यासाठी कंपन्या आता खोटे अपील करू शकत नाहीत. बरोबर. तेलंगणातील एका शेतकऱ्याचं उदाहरण या संदर्भात खूप प्रसिद्ध आहे. त्या शेतकऱ्याने मिरचीच्या म्हणजेच चिलीच्या बोगस बियाण्यांवरून एक मोठा लढा उभा केला. अच्छा. 10 वर्ष हा लढा चालला आणि शेवटी राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक आयोगातून त्याने ऐतिहासिक न्याय मिळवला. अशा निर्णयांमुळे आणि ह्या 50%च्या कडक नियमांमुळे आता कंपन्या बऱ्यापैकी वठणीवर आल्या आहेत. त्यांना समजले आहे की आता जबाबदारी झटकता येणार नाही. ही खरोखरच प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी माहिती आहे. म्हणजे न्यायव्यवस्था किती सूक्ष्म पातळीवर जाऊन विचार करत आहे हे यातून दिसतं. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय, आणि जेव्हा आपण आपला हक्क मागतो तेव्हा आपण फक्त स्वतःची नुकसान भरपाई मिळवत नसतो तर संपूर्ण व्यवस्थेत एक जरब निर्माण करत असतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. खूपच छान आणि सविस्तर माहिती आज आपण पाहिली. चर्चेच्या शेवटी
आजच्या या संपूर्ण माहितीचा थोडक्यात पण प्रभावी रिकॅप द्यायचा झाला तर हं. बोगस बियाणे आणि खतांमुळे होणाऱ्या नुकसानावर आता बांधावर बसून रडत बसायची किंवा नशिबाला दोष द्यायची गरज नाही. खरेदी करताना पक्के बिल घेण्यापासून ते थेट ग्राहक संरक्षण कायदा 2019चा एक कायदेशीर हत्यारासारखा वापर करून न्यायालयातून लाखो रुपयांची नुकसान भरपाई मिळवण्याचा एक स्पष्ट मार्ग आता उपलब्ध आहे. अगदी बरोबर. फक्त पुरावे गोळा करा, कृषी विभागाचा पंचनामा घ्या, नोटीस द्या आणि गरज पडल्यास दाखील पोर्टलच्या माध्यमातून किंवा थेट जिल्हा ग्राहक आयोगात जाऊन आपला हक्क मागा. माहिती हीच खरी ताकद आहे आणि अशीच ताकद मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या कायद्यावर किंवा विषयावर माहिती हवी आहे हे कमेंट्समध्ये नक्की सुचवा. हो, आपण त्यावर सविस्तर चर्चा करू. तसेच आपल्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि ताज्या माहितीसाठी महसूलशाहीच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आवर्जून सामील व्हा. तिथे आपण एकत्र वेळ काढून प्रश्नांवर उत्तरे शोधू शकतो. नक्कीच. आणि हो, सर्वात महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण ज्ञान वाढल्यानेच वाढते. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.